वृत्तपत्राच्या सुरुवातीलाच मुंबईतून अत्यंत महत्त्वाची बातमी। मुलुंडमध्ये खरं तर एक घटना घडते आहे। मुलुंडमध्ये मनसेनं एका इंग्रजी शाळेत राडा घातलेला आहे। शिक्षकाच्या अंगावरती कोळसा फेकून मारला गेलाय। शाळेतल्या शिक्षकानंच महिला शिक्षिकेला रात्री कॉल केले, तसंच शाळेतील मुलीची सुद्धा छेडछाड आणि त्यांच्याकडून मोबाईल नंबर मागितल्या प्रकरणी आता मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यानुसार मुलुंडमध्ये हा संपूर्ण राडा सध्या सुरू झालाय। आपण हे करतो, शाळेचं नाव बदनाम होतं, त्या मुलीला फोन करतो, त्या शिक्षिकेला फोन करतो। मॅडम मी खूप ऍक्शन घेतली। कसली ऍक्शन घेतली? काय ऍक्शन घेतली? बसला कसा बघितलं का? एकंदरीतच हा राडा आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी मयूर राणे आपल्या सोबत जोडले गेलेत। मयूर, काय सांगाल, नेमकं ही सविस्तर घटना काय आणि सध्या तिथे काय सुरू आहे? नक्कीच पाहायला गेलं तर मुलुंडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेने मुलुंडच्या जी महानगरपालिका शाळा आहे, इंग्रजी माध्यमाची शाळा आहे, तिथे राडा घातलेला आहे। शाळेतील एका शिक्षकाने जे शाळेतले शिक्षिका होत्या, महिला शिक्षिका, त्यांना रात्री 12च्या नंतर किंवा 12 वाजता त्यांना कॉल करून छेडछाड करत होत्या। शाळेतल्या ज्या विद्यार्थिनी होत्या त्यांच्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मागायचा त्यांनी प्रयत्न केला होता। शाळेचे जे शिक्षक असतील त्यांना रात्री अपरात्री फोन करणं आणि त्यांना विविध भाषेमध्ये त्यांच्याशी बोलणं, हे त्याला आता महागच पडलेलं आहे। आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शाळेमध्ये येऊन जे राडा घातलेला आहे, शिक्षकाच्या अंगावर कोळसा फेकून मारलेला आहे, ते पाहायला गेलं तर आता मुलुंड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहे आणि त्या शिक्षकाला आता मुलुंड पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे आणि त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आहेत। मात्र आता ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे जे आहेत पदाधिकारी किंवा कार्यकर्ते असतील ते आता शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात राडा घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीतच आपण पाहतोय तर कारवाईला सुरुवात झालेली आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। मुख्याध्यापकाला या शिक्षकाला त्यांनी ताब्यात घेतले आणि पुढचा तपास करतायत। मात्र मनसेनं प्रचंड राडा घातल्याचं आपण या दृश्यातून पाहू शकतोय। मुलींचा छळ खाली बायकांना अश्लील बोलतात।